सर्वज्ञ आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात 2 वेळा तर उत्तरार्ध काळात किमान 4 वेळा डोम्मेग्रामला आले. लीळाचरित्रातील उल्लेखानुसार खडकोली, प्रतिष्ठान आणि डोमेग्राम या 3 ठिकाणी सर्वज्ञांचे सर्वाधिक अवस्थान झाले. पैकी कोण्या ठिकाणी किती काळ अवस्थान याची निश्चिती सांगता येत नाही. डोमेग्राम येथे 3 मठ होते. दक्षिणाभिमुख नरसिंह मठ तो काष्टाचा होता, उत्तराभिमुख नारायण मठ तो पाषाणाचा होता, तर पूर्वाभिमुख केशव मठ तो काष्टाचा होता. तिन्ही मठांना पटीशाळा होत्या. सर्वज्ञांना नरसिंहमठ म्हणजेच राजमठ मध्ये अवस्थान होत असे. उंचमठ म्हणजेच नारायण मठामध्ये भक्तिजनांचे बिढार होते. राजमठामध्ये सर्वज्ञांनी दाईभागवता करवी ओटा करविला व त्यांची ज्वर निवृत्ती केली. या ओट्यावर अनेक महत्त्वपूर्ण लीळा घडल्या, जसे प्रल्हाद बाईसाला देव निरूपण, माहीम भटांना बोध प्रदान, माहीम भटांना अनुसरलेयाची चर्या निरूपण तथा महावाक्य निरूपण, देमाईसाला कुष्ठ धर्म निरूपण, साधा गुळबेली कथन, लहामाईसांची अक्षय तृतीया स्वीकार, महादाईसांना वाराणसी जाता निषेध करणे, नाथोबा हृदय शून्यता, औसाला सुपारीचा दृष्टांत निरूपणे, भक्तिजनांना परावर शास्त्राचे निरूपण करणे. सर्वज्ञांना पहाटेचा व सायंकाळचा पूजा अवसर इथेच होत असे. राजमठाच्या पटीशाळेवर पश्चिम भिंतीला ओटा होता. याच ओट्यावर सर्वज्ञांना दुपारचा पूजा अवसर होत असे. गदोनायक भाऱ्या वस्त्रपूजा स्वीकार व इंद्र पर्णानयनी भट कौशल्य प्रशंसा या लीळा इथेच घडल्या. राजमठाच्या व उंचमठाच्या मध्ये 9 हात रायांगण होते. सर्वज्ञांना येथे वेढे होत असे. रंगमाळिका विस्तारी साधा प्रतीती विशेष निरूपण, भट तुरुंगमारोहण, चांदणे निर्मळ दर्शनी प्रयाण या लीळा इथेच घडल्या. राजमठाच्या पूर्वेला परिवा होता. नाथोबांनी भिक्षणाची झोळी झाडली असता इथेच सर्वज्ञांनी त्यांना शिक्षापण केले. उंचमठाच्या चौकात सर्वज्ञांना आसन होत असे. भटोबासांना चोरांचा गजम पाहायला पाठवणे, ईश्वर प्राप्ती दुर्लभ निरूपण, अधृतशस्त्र निरूपण, अशक्त विधी निरूपणे आदी लीळा इथेच घडल्या. उंच मठाच्या वायव्य कोपऱ्यामध्ये दादरा होता. सर्वज्ञांना उंचमठावर आसन होत असे. इथेच उभे राहून सर्वज्ञांनी भटोबासांची वाट पाहिली. उंचमठाच्या दक्षिणेला पूर्वाभिमुख केशव मठ होता. मठातील ओट्यावर सर्वज्ञांचे अवदास्य परिहार झाले. गोसावी प्रसन्न झाले म्हणून या मठाला प्रसन्न मठ असे नाम झाले. महादाईसांचा श्वेत उपहार व भटोबासांना शिक्षापण ही लीळा इथेच घडली.
गावाची वेस उत्तराभिमुख होती. वेसीच्या ईशान्य दिशेला पिंपळाचे झाड होते. तिथेच भटोबासांना गुंडेयावरी घेवणे ही लीळा घडली. त्याच्याच पूर्वेला दुसरे पिंपळाचे झाड होते. भटोबासांना बुक्केवरी घेवणे ही लीळा इथे घडली. गावाच्या वायव्य दिशेला डोंबाईचे पूर्वाभिमुख मंदिर होते. मंदिराच्या चौकामध्ये सर्वज्ञांना आसन होत असे. सर्वज्ञांनी साधाईसांना असन्निधान धर्माचे निरूपण इथेच केले. मंदिराच्या अंगणामध्ये पिंपळाच्या झाडाखाली सर्वज्ञांना आसन होत असे. साधा अंगी दानाभिमुखता तथा कंटक निवृत्ती, साधा जोगीदंड दानाभिमुखता या लीळा इथेच घडल्या. डोंबाईच्या मंदिराच्या उत्तर दिशेला यमलार्जुन निमपिंपळ होते. इथे सर्वज्ञांना विहरणकाळी आसन होत असे. भटोबासांना अनितीर्थ निषेध, वसोचा प्रासन, त्रयंकगमनी लखुबाईसा राहवणे, स्त्रियेची मेंढुकभय निवृत्ती व वरणभात रुची करणे या लीळा इथेच घडल्या. यमलार्जुनच्या पश्चिमेला निंबाचे झाड होते. तिथे औसा सराळ्यावरून आल्यावर भेटी झाली.